डाळिंब उगवताना मी 2-3 ठिकाणी पाहिले, कोण सिंगल खोडं घेतं, 2 खोडं घेतं, 3 खोडं घेतं. तर नेमकं काय प्रकार आहे तो? हा, तर याच्यामध्ये सिंगल खोड पद्धत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता अवलंबलेली आहे. याच्यामध्ये 2 खोड येतं. हां हं. हां. याच्यामध्ये 2 खोड येतं. काही झाडामध्ये 3 खोड असतात. आपण हे कशामुळे ठेवतो, हां. तर झाडाचा विस्तार व्हावा बरोबर. आणि आपल्याला माल भरपूर मिळावा हम्म. ह्या दृष्टीने. पण याच्यामध्ये काय होतं, तोटा असा होतो, झाड असं एरिया घेतल्यामुळे खाली काम करता येत नाही त्याच्यामध्ये. ओके. हा, खाली त्याला पेस्ट लावणं ते काम करता येत नाही. आणि फांद्या ह्या जास्त खोड असल्यामुळे एक गुंतागुंतीच्या राहतात. हां हां. हा, एकामध्ये ते मग त्या छाटणीमध्ये आपल्याला कव्हर करून घ्यावं लागतात. त्याच्यामध्ये जर एक खोड पद्धत केली तर फांद्या एकदम सुटसुटीत राहणार. बरोबर. हा, फांद्या एक खोड 1-2-1.5 फुटापर्यंत त्याला एक ब्रँचेस ठेवायची नाही. 1.5 फुटाच्या वरतीच झाड असं विस्तार करायचा झाडाचा. मग ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये डिस्टन्स राहतं फांद्यामध्ये. बरं. हा, आणि फांद्यामध्ये डिस्टन्स राहिला की जे फळाला पण मोकळीक सापडते. ओके. मोकळीक सापडली की औषध पण जातं व्यवस्थित. त्याला सगळ्या गोष्टी, एक क्लायमेट व्यवस्थित तयार होतं. आणि जर गर्दी असेल तर काय होतं, याला ही थोडं काटेरी झाड आहे. बरोबर. मग हे वाऱ्याने काय होतं, याला काटेनी वगैरे काटे घासतात. मग ते पंक्चर होणं किंवा त्याच्यात क्रॅशेस पडणं, तो त्या एक खोड पद्धतीमुळे मध्ये फार कमी, म्हणजे झाड एकदम सुटसुटीत. तर असा फायदा आहे त्यामध्ये. पण मग त्यामध्ये झाडाचा विस्तार कमी होतो, मग फळावरती काही फरक नाही. मग त्याच्यामध्ये आपण एक करू शकतो, ते झाडाचं अंतर कमी करू शकतो 2 झाडामधलं. हां हां. आणि मग म्हणजे एका एकरामध्ये असे 400 बसतात तर तसे 500 बसणार झाड. ओके, म्हणजे सगळे एकूण एक सारखंच होणार. हा, एकूण एक माल तेवढाच भेटणार. आणि समजा एक पहिल्या वर्षी माल तुम्हाला कमी मिळत, पण नंतर ते झाड मोठं होतं. बरोबर.